महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सवाची आजपासून सुरुवात होतीये। माहेरघर असलेल्या लालबाग परळ भागात तर गणेश भक्तांचा आज अगदी जनसागर उसळलाय। जगभरातील गणेश भक्तांचा आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची सर्वाधिक गर्दी उसळली आहे। यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा मयूर महालात आहे। तसंच लालबागचा राजा मयूर आसनावर विराजमान झालाय। याच ठिकाणाहून थेट आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। मीनाक्षी, लालबागच्या राजासाठी आता दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी उसळली आहे, काय अधिक माहिती? नक्कीच महाराष्ट्राचा महाउत्सव म्हणजेच गणेशोत्सव आपण पाहतोय आजपासून सुरुवात झालेली आहे। या महाउत्सवाची सध्या मी लालबागच्या राजाच्या सगळ्याच आसपासच्या परिसरामध्ये दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करते। खरं तर आपण पाहिलं तर यावर्षी लालबागच्या राजाची थीम जर पाहिली तर मयूर असं हे जे रथ आहे ते आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाच्या शेजारी आपण पाहिलं तर मयूर आसनावरती लालबागचा राजा जे आहेत ते विराजमान झालेले आहेत। एकूणच सध्या आपण पाहिलं तर लालबागच्या राजासाठी अल्लोट अशी गर्दी जी आहे ती दरवर्षी आपल्याला पाहायला मिळते, पण पहिल्याच दिवशी जनसागर हे भाविकांचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकूणच पहिल्याच दिवशी मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाचा हा पहिल्या दिवसाचा आकडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर यंदाचा देखावा लालबागच्या राजाच्या सगळ्याच या परिसरामध्ये पाहिलं तर मयूर आसनावरती लालबागचा राजा विराजमान असला तरी मात्र बाहेरची जर दृश्य आपण पाहिली तर बाहेर बद्रीनाथचं महाप्रवेशद्वाराचं देखावा जो आहे तो देखील पाहायला मिळतोय। समोरच्या बाजूला अगदीच आपण पाहिलं तर मुखदर्शनाची रांग आहे। प्रत्येक जण इथे येणारा भाविक जो आहे तो आपला सेलफोन घेऊन या ठिकाणी बाप्पाचं एकच चित्र जे आहे ते क्लिक करण्यासाठी, एक फोटो क्लिक करण्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी आता गणेश भक्तांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। आपल्या फोनमध्ये लालबागच्या राजाचे फोटो काढण्यासाठी भाविक या ठिकाणी आल्याचं सध्या पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।